पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी. एकनाथ शिंदेला हे दोघं करू देत नाही. आता त्यांची नौटंकी त्यांनी बस करावी. तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत. त्याच्यात नसता याला उपोषणात मरू द्यावा लागेल म्हणून 16वा दिवस उघडा. नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉइझन देऊन कमायना सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे. हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही येऊ शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, घेणार आहे. 10% नाही हात लावून. माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला. मी त्याला दोष देत नाही. आता हे जो उभा केलाय हे त्यानेच उभा केलाय. मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडूला इतक्या वेळेस दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं. शब्द सेकंद मीडिया दाखवते. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी. त्याला सगळे ताकद दिली. आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा. हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम. त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे. मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात. वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे. बिगरिबी काल आमच्या गेवराई तालुक्यातल्या 2 आणि अंबड तालुक्यातला 1 जण उचलून गेले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा, मला बदनाम करण्यासाठी. ते तिथे मुंबईत एखाद्या वेळेस आता घेते प्रेस किंवा माझं झाल्यावर घेते. असे हे जे बदनाम करणारे टोळे राज्यात उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबांची हिंमत घेणे देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं षडयंत्र. टोटल देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी. एकनाथ शिंदेला हे दोघं करू देत नाही. परफेक्ट माहिती. याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहेत. हे पण मराठ्यांचे. हे सगळं षडयंत्र आहे. जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पाहिली. आता त्यांची नौटंकी त्यांनी बस करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या 7-8 महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते, त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे त्यांनी सांगावं. सिल्वर ओक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे? आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले. आणि तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत, त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय. पुन्हा एकदा 10% आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली. हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते, तुमचं दुःख लक्षात येते. त्यामुळे
समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा. समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 10% समाजाला आरक्षण दिलंय. समाज खुश आहे. तुमच्या अजून आयडियाची आणि ऍडवाइसची समाजाला गरज नाही.